आला 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 पण काय आला. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आला. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. नमस्कार, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तारीख आहे 24 जानेवारी. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. महिलांच्या खात्यामध्ये आजपासून 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याच्या ज्या 7व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, तो हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महिलांना आता 7वा हप्ता मिळणार आहे. तसेच नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. महिलांना आता पैठणी साडी सुद्धा देण्यात येणार आहे. संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचा आता तारीख घोषित झालेली आहे. बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यामध्ये वितरण करण्यास किंवा ट्रान्सफर होण्यास आता सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासूनच 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. जानेवारीचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना आता पैठणी साडी मिळणार आहे. पैठणी साडी गिव्ह अवे करण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या पैठणी साडीचं गिव्ह अवे करण्यात येणार आहे. ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्याच दिवशी लकी विनरला ही साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर मराठी अनिकेत चॅनलवरती पूर्ण होतील, त्याच दिवशी वितरित करण्यात येणार आहे. पैठणी साडीची कोणतीही योजना नाहीये, ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ही पैठणी साडी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गिव्ह अवे किंवा गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. 100K सेलिब्रेशन म्हणून. हे तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. ही कोणतीही योजना नाहीये. लाडकी बहिणींचा आता तुम्हाला 7वा हप्ता मिळणारच आहे. आता आपण त्या संदर्भात अपडेट पाहूया. तसेच बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या की दादा, आम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळाले नाहीत. आम्हाला अगोदरचे 5 हप्ते मिळाले होते, म्हणजे आम्हाला जुलैचे पैसे आले, त्यानंतर आम्हाला ऑगस्टचे पैसे आले, त्यानंतर आम्हाला सप्टेंबरचे सुद्धा पैसे आले, त्यानंतर आम्हाला ऑक्टोबरचे सुद्धा पैसे व्यवस्थित आले आणि नोव्हेंबरचे सुद्धा पैसे आले. अशा बरेच महिला आहेत की ज्यांना 5 हप्त्याचे पैसे तर व्यवस्थितपणे मिळाले, परंतु त्यांना 6व्या हप्त्याचे पैसे आले नव्हते. याचं काय रिझन आहे? 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबरचे पैसे आले नव्हते. तर याचं रिझन या ठिकाणी तुम्हाला आता सांगतो. तर बघा, तुम्हाला ज्यावेळेस 5 हप्ते जमा झाले होते, त्यावेळेस तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक होतं आणि ज्यावेळेस तुम्हाला 6वा हप्ता जमा होणार होता, म्हणजे बघा 6वा हप्ता कधी जमा झाला होता? 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला 6वा हप्ता जमा होणार होता, त्यावेळेस तुमचं जे आधार कार्ड होतं ते बँकेसोबत लिंक नव्हतं, म्हणजे ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये नव्हतं, ते इनऍक्टिव्ह स्टेटसमध्ये असल्यामुळे कदाचित त्यावेळेस तुम्हाला हा लाभ मिळालेला नसेल. त्यानंतर दुसरं अजूनही कारण असू शकतं. सेकंड जे रिझन आहे, काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा असं होऊ शकतं की त्यावेळेस तुम्हाला तो लाभ मिळालेला नसेल. परंतु शक्यतो करून महायुती सरकारने सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये, ज्या महिलांचा अर्ज मंजूर होता, आधार कार्ड बँकेसोबत लिंक होतं, अशा 100% सर्वच महिलांना त्यावेळेस पैसे दिले होते. जर त्यापैकी कोणाचे राहिले असतील तर आता त्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर ती बातमी काय आहे? तर बघा, ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नव्हता त्यांना 3,000 रुपये आजपासून जमा होतील. बघा, म्हणजे तुम्हाला आता 6वा हप्ता प्लस 7वा हप्ता, बघा 6व्या हप्त्याचे 1500 रुपये अधिक 7व्या हप्त्याचे 1500 रुपये असे मिळून या महिलांना आता थेट 3,000 रुपये आजपासूनच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. ठीक आहे. तर आता ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये. तसेच लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. बघा, आता लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे, हा हप्ता 1500 रुपये प्रमाणे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच जमा होणार आहे. बघा, 26 जानेवारीच्या अगोदर सर्व पात्र महिलांना हा लाभ वितरित करण्यात येणार आहे. बघा, हा लाभ आता कधीपासून कधीपर्यंत वितरित होणार आहे? तर बघा, आज तारीख आहे 24 जानेवारी. बघा, 24 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी आणि 27 जानेवारी या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये, या 4 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती आता जानेवारीच्या 7व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ही महत्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. आता बघा, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, आता आपण त्याविषयी अपडेट सांगूया. तर बघा, या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे? तर या ठिकाणी बघा, राज्यातील 2,47,00,000 महिला
लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजे आजपासूनच बघा तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि 26 ते 27 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळालेले आहेत महिलांना? तर बघा जवळपास 7 हप्ते मिळालेले आहेत. पहिला हप्ता कधी जमा झाला होता? तर बघा 17 ऑगस्ट पासून जमा व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर दुसरा जो हप्ता होता तो 15 सप्टेंबर पासून जमा होण्यास सुरुवात झाली होती. तिसरा हप्ता तुम्हाला मिळालेला होता ठीक आहे. पण परत एकदा तिसरा हप्ता म्हणजे 2 वेळा वितरित केला होता. 25 सप्टेंबरला पुन्हा एकदा पैसे आले होते. ठीक आहे. त्यानंतर चौथा जो हप्ता होता तो 15 ऑक्टोबरला देण्यात आलेला होता आणि 5वा हप्ता सुद्धा त्यावेळेसच देण्यात आलेला होता. एकत्र हप्ते देण्यात आलेले होते. शेवटचं वितरण 15 ऑक्टोबर पर्यंत होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा म्हणजे 9 ते 8 तारखेपासूनच चालू झाले होते त्यावेळेस. ठीक आहे. 6वा हप्ता तुम्हाला 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत देण्यात आलेला होता. आता लाडक्या बहिणींना जो 7वा हप्ता देण्यात येणार आहे तो बघा आजपासून ते 27 तारखेपर्यंत बघा 24 ते 27 या कालावधीमध्ये म्हणजे या 4 दिवसामध्येच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे 7व्या हप्त्याचे. म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला आज जरी या ठिकाणी बघा महिलांसाठी सूचना आहे. तुम्हाला आज जरी पैसे नाही आले तरी 26 तारखेपर्यंत बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये 26 तारखेपर्यंत 100% पैसे जमा होणार आहेत. कारण की 26 तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत अशी ऑफिशियल वरूनच अपडेट आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या अगोदर 7वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे आज जरी ज्या महिलांना पैसे नाही आले किंवा उद्या जरी नाही आले त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. 26 तारखेपर्यंत नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठं विधान केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि लाडकी बहीण योजना या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 7वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करत आहोत असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी सांगितलेलं आहे ज्या पण पात्र महिला आहेत त्यांना दर महिन्याला लाडकी बहिणीचा लाभ हा मिळतच राहणार आहे. त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करायची नाहीये की ही योजना बंद होईल वगैरे, अजिबात नाही. ही योजना 5 वर्ष चालणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना आता 3 मोफत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वितरित होणार आहेत. पहिला गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला एक ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळाले होते पहिल्या गॅसचे. आता लाडक्या बहिणींना दुसऱ्या गॅसचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींचा एकच कॉमन प्रश्न आहे की दादा आम्हाला 1500 रुपये आता सध्या मिळत आहेत परंतु 2100 रुपये कधीपासून मिळणार? तर बघा त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये बजेट नंतर लाडक्या बहिणींना हप्ता वाढवण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना बघा मार्च अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 600 रुपयाची वाढ करून थेट 2100 रुपये हप्ता देण्यात येणार आहे. सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणीच्या 7व्या हप्त्याचं वाटप कधीपासून सुरू होणार आहे? तर आज 24 जानेवारी आहे. आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. 24 जानेवारी टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा 25 जानेवारीला सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या महिलांना या 2 दिवसात पैसे मिळणार नाहीत त्यांना 26 आणि 27 तारखेला नक्कीच पैसे पडणार आहेत. ही गोष्ट महिलांनी लक्षामध्ये घ्या. तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे फक्त निवडक महिलांनाच मिळतात. ज्या महिलांचा फॉर्म मंजूर आहे म्हणजे या योजनेसाठी पात्र आहे, तसेच ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना पैसे मिळतात. ज्या महिलांनी या योजनेमधून माघार घेतली आहे अशा महिलांचे पैसे येणे आता बंद होणार आहे. कारण की त्यांनी स्वतः एक्सेप्ट केलेलं आहे की आम्ही या योजनेच्या निकषामध्ये बसत नाही किंवा आम्ही या योजनेसाठी पात्र होत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचं वितरण होत आहे. सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. सर्व महिलांना सूचना आहे, मोबाईलच्या SMS कडे लक्ष ठेवा. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात. ठीक आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट जी आणि महत्वाची अपडेट ही आहे की 26 जानेवारीच्या अगोदर सर्व पात्र महिलांना हा लाभ वितरित करण्यात येणार आहे. महिलांना जानेवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो 1500च मिळणार आहे. फेब्रुवारीचा सुद्धा 1500 मिळणार आहे आणि मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 9वा हप्ता महिलांना 2100 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे त्याची आता तारीख जाहीर झालेली आहे. लाडकी बहीण योजना 7वा हप्ता तारीख फिक्स. तर आता तारीख काय फिक्स झालेली आहे? सर्वात महत्वाची जी पहिली अपडेट होती ती अपडेट अशी आहे की 26 जानेवारी पर्यंत महिलांना पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतरची महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे की 26 जानेवारी ते 31 जानेवारी शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना 100% पैसे हे मिळणारच आहेत.